कोणत्याही महागड्या जिमला जाण्याची गरज नाही, कोणतंही रिच डाएट घेण्याची गरज नाही, कोणत्याही स्ट्रिक्ट गोष्ट फॉलो करण्याची गरज नाहीये. फक्त मी सांगितलेल्या 4च गोष्टी तुम्ही महिनाभर फॉलो करून बघा. त्या गोष्टी तुम्ही महिनाभर, 3 महिने आणि 6 महिने फॉलो केल्या तर तुमचं 17 ते 18 किलो माझ्यासारखं वजन कमी होईल. मी 18 किलो वजन 6 महिन्यात कमी केलेलं आहे. पण स्टार्टिंगच्या स्टेजला जर ही तुम्ही सुरुवात केली तर तुमचं महिन्याभरामध्येच 4 ते 5 कमी वजन होईल. कारण माझं सुरुवातीला 5 किलो वजन कमी झालेलं. एकदा 4 ते 5 वजन कमी किलो झालं. आज वाक्यांना काय झालंय माझ्या. 4 ते 5 किलो वजन कमी झालं, की नंतरच्या महिन्यापासून 2-2.5 किलो, 2-2.5 किलो वजन कमी व्हायला सुरुवात करते. फक्त आणि फक्त 4च गोष्टी सुरुवातीपासून एंडिंगपर्यंत ह्या 4 गोष्टी ऐका. त्या सर्च करा. त्याच्यातून नक्की फायदा आहे का हे बघा. ते तुम्ही करू शकताय का याचा विचार करा आणि कमेंट करा, की मी चॅलेंज एक्सेप्ट करतेय. सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर कमेंट करा. कारण तुम्ही कमेंट करून जाता, परत दुसऱ्या दिवशी तुम्ही दिसत नाही. मी काय सांगितलेलं, जेवढ्या तुम्ही कमेंट करणार तेवढा तुमचा कॉन्फिडन्स दिसणार आहे. तुमचा कॉन्फिडन्स इथंच दिसला पाहिजे. त्याच्यावरूनच कळेल, की तुम्ही किती तुमच्या एक गोष्ट म्हणतो ना आपल्या ध्येयाशी तुम्ही किती हे आहे, म्हणजे तुम्हाला किती करण्याची इच्छा आहे आणि तुम्ही किती ह्यानं करणार आहे. त्यामुळं आजच्या ह्या 4 गोष्टी शांत चित्ताने ऐका. त्याच्यामध्ये लॉजिक शोधा, सायंटिफिक गोष्टी त्याच्यामध्ये हे करा, की खरंच ही सांगते ती खरं आहे का खोटं आहे. कारण हे मी केलंय. मी माझं 6 महिन्यामध्ये 18 किलो वजन कमी केलंय. तुम्हीही करू शकता, फक्त ऐका. तर नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवर. जे जुने असतील त्यांना माहिती आहे, पण जे नवीन असतील त्यांना सांगते, मी माझं वजन खूप कमी केलेलं आहे. 18 किलो वजन कमी केलेलं आहे. अजून थोडंसं मला कमी करायचं आहे, फक्त वेळ नसल्यामुळे मी करत नाही. पण आहे ते वजन मी मेंटेन ठेवलेलं आहे. त्यामुळं मी माझे जे काही अनुभव आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करत असते. काही अनुभव माझे असतात, काहीमध्ये मी तुम्हाला अभ्यास करून पण गोष्टी सांगते. पण नॉर्मली माझे 90% माझे स्वतःचेच अनुभव असतात. त्यामुळं आणि हे ॲक्च्युअली मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी माझ्या वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा सांगते. साध्या सुध्या नॉर्मल, आपण महाराष्ट्रामध्ये एक नॉर्मल मिडल क्लास घरातली मी बाई आहे. आणि जसं सगळ्यांच्या घरी चालतं, कारण आपण डोळ्यांनी हे ते बघतो, पण करणं आपल्याला काय होत नाही. मग आपल्या घरात जे असतं तेच खाऊन मी माझं वजन कमी केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाच्या 4 गोष्टी सांगण्याच्या आधी तुमची झोप, तुमचे स्ट्रेस लेव्हल आणि तुमचं पाणी पिण्याची जी कॅपॅसिटी, किंवा आपण पाणी पिण्याचं जे पाहिजे जेवढं शरीराला तेवढं पाणी पिलं पाहिजे. स्ट्रेस खूप घ्यायचा नाही, स्ट्रेसमुळे वजन वाढतं. आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी व्यवस्थित प्यायचे आणि एखाद्या गोष्टीशी आपण जे म्हणतो ना, सातत्याने ती गोष्ट करायची आहे. महत्त्वाचे म्हणजे पेशन्स ठेवायचे आहेत. कोणाशी कंपॅरिझन करायचं नाही. मी वजन कमी करायला सुरुवात केली, समोरच्यानं वजन कमी करायला सुरुवात केली आहे आणि त्याचं कमी होतंय, माझं कमी होत नाहीये, तर ह्यानंच तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होतो आणि हिथंच तुम्ही वजन कमी करायला स्टॉप करता. कुणाशी आपल्याला घेणं देणं नाहीये. आपली बॉडी, आपलं शरीर, आपल्याला आपलं कमी करायचंय. आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या पोराबाळांसाठी कमी करायचंय. वजन कमी करणं म्हणजे ते म्हणतात ना, गुटगुटीतपणा कमी करणं नसतं. हेल्दी पद्धतीने वजन कमी करायचं आणि हेल्दीच राहायचं आहे आपल्याला. आपल्या शरीराला त्या गोष्टीचा जर त्रास होत असेल तर वजन कमी करणं खरंच फायदेशीर ठरतं. पीसीओडीचा माझा स्वतःचा त्रास कमी झाला, सायटिकाचा त्रास कमी झाला, झोप शांत लागायला लागली, स्ट्रेस लेव्हल एन्झायटीतून मी गेलेली आहे. 5 वर्ष घरात काम करून करून, म्हणजे आता झालं माझं, आता जॉब संपलेला आहे. 5 वर्ष घरात काम करून करून मी मेंटली नाही म्हणू शकत, मेंटलच झाले होते. पण यातून मी मार्ग काढले, वजन कमी केले, यातून मी वेळ काढला. तुम्हीही काढा. बकवास बास झाली. असंच होतं. तुम्ही परत म्हणता जास्त सांगत बसली, पण बेस सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. आता 4 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, शुगर, साखर. साखरेमुळं मला इतका फायदा झालाय, साखर सोडल्यामुळं. चेहरा क्लीन होतो, महत्त्वाचा. दुसरी गोष्ट म्हणजे चेहऱ्यावर पिंपल येत नाही. चेहऱ्यावर चकाकी येते, म्हणजे चकचकीत चेहरा दिसतो, छान दिसतो. चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला क्रेविंग जे होतात ना, आपण चहा खारी खाल्ल्यानंतर आपल्याला लगेच नाश्ता एवढीच चहा खारी खातो तरी आपल्याला परत भूक लागते. ती भूक कंट्रोलमध्ये राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे चेहऱ्यावर, अंगावर सूज असते ती कमी होते. निम्मार्ध वजन आपलं सुजेमधून दिसत असतं. आपल्या अंगाचं वजन नसतं, पण आपण सुजलेलो, फुगलेलो, आपलं डबल चीन वगैरे दिसत असतं. त्यामुळे आपण व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे साखर, मी माझ्या डाएटमधून साखर जेव्हा काढली
तेव्हा माझं वजन कमी झालं. आता दुसरी गोष्ट जी सगळ्यात आवडती माझी, किंवा म्हणू शकतो आपण ज्याच्यामुळं मला असं वाटतं की माझं 90% वजन हे फक्त त्याच गोष्टीमुळं कमी झालेलं आहे, ते म्हणजे 10,000 पावले चालणं. अशी जी सुरुवात केलेली ना, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस सगळे शेजारचे म्हणायचे, अहो किती चालते, अहो किती चालतं तुम्ही, का चालता एवढं, का चालत्या? तेच लोक नंतर माझ्या बरोबर चालायला यायला लागले, कारण माझं वजन कमी व्हायला लागलं. आठवड्यातच चालायला सुरुवात करा, आठवड्यातच तुम्हाला फरक दिसायला लागतो, तुम्हाला शांत झोप लागायला लागते, स्ट्रेस कमी होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिरा सगळ्यामुळे आपल्या बायकांचं काम कसं असतं, त्यातली त्यात डिलिव्हरी झाल्याचं कंबर दुखत असते, सारखं बैठं काम असतं, लसूण सोल, भांडी घास एका जागेवर, कपडे धु एका जागेवर बसली, स्वयंपाक कर एका जागेवर उभी राहिली, कंबर ताटून जाते. हे कंबर सगळी मोकळी होते. एक दिवस 10,000 पावले चालली तर 300 ते 400 कॅलरीज जळतात. महिन्याच्या किती होतात? 300 गुणिले 30, 9,000, किंवा 400 गुणिले 30, 12,000. म्हणजे 9,000 ते 12,000. तर जो जसं चालतो तसं प्रॉपर आपण 9,000च पकडूया. 9,000, 7,700 कॅलरीज म्हणजे 1 किलो आपल्या शरीरातली चरबी असते. बघा, 1.5 किलो वजन आपलं फक्त चालण्यामुळेच कमी होते. अर्धा किलो वजन महिनाभर साखर नाही खाल्ली तर होईल. आणि महत्वाचं म्हणजे साखरेमुळं चेहऱ्याची सूज कमी होते, त्यामुळे वजनाशी काय आपल्याला घेणं देणं नाही, आपल्याला फक्त बारीक दिसायचे. एखादी मुलगी बघा अशी असते, तिचं वजन 50 किलो असतं आणि दुसरीचं 70 किलो असतं. 70 किलो वाली चांगली टकटकीत दिसते, हा, तिची शरीराची काठी असते, आणि 50 किलोचा फोपशा असतो. असं नाही, आपल्याला वजन, आपल्याला काट्यावर लक्ष द्यायचं नाही. आपल्याला आपल्याला वजन दुसऱ्यांना दिसतंय ना आपण बारीक झालोय, आपल्याला दिसतंय ना आपण बारीक झालोय, आपल्याला कपडे लूज व्हायला लागले ना म्हणजे आपण बारीक झालो, बेस्ट. त्यामुळे चालायचंय, चालायला सुरुवात करा. आणि ह्यातली कोणती गोष्ट तुम्ही फॉलो करणार नाही, किंवा सगळ्या गोष्टी फॉलो करणार असेल तर चॅलेंज ऍक्सेप्टेड म्हणा. 1 जून पासून सुरुवात करा. आता मी गावाला जाणार असल्या त्यामुळे तुम्हाला जर्नी वगैरे मला शेअर करता येत नाही. 10 वर्ष झालं जॉब करतेय, त्यामुळे थोडंसं गावाला जाऊन रिलॅक्स चिल करायचंय. कधीच नाही एवढं आयुष्य, म्हणजे नुसतं श्वास घ्यायला सुद्धा मला स्वतःला वेळ नव्हता, तरी त्यातनं मी वजन कमी केलंय. तुमचा कॉन्फिडन्स वाढवते मी, माझा पण वाढतो. त्यामुळे पहिली गोष्ट साखर, दुसरी गोष्ट चालणं, तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची जी की कमेंट येते, ताई कडू लागते, ताई पिऊच वाटत नाही, ताई काय करू आवडतच नाहीये, त्याच्याऐवजी चहा बरा, साखरेचा नाही घेत, गुळाचा घेते. हे माझंही असंच व्हायचं. तुम्हाला काय वाटतं? मला चहा आवडत नाही, मलाही चहा आवडायचा, पण माझं लक असं होतं की मला हॉस्टेलला ते बघून 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 माझ्या चहा मनातून गेलेलं, त्यामुळे मला थोडंसं चहा सोडणं सोपं गेलं. पण तुम्हाला अवघड जात असेल त्याचे सुद्धा मी सांगितलेलं आहे. चहाचा विषय बाजूला ठेवते मी. मला हे सांगायचं की चहाच्या ऐवजी आपल्याला घ्यायची आहे ग्रीन टी. ग्रीन टी खरंच खूप महत्वाची आहे वेट लॉस मध्ये. आपल्याला काही आयुष्यभर नाहीये घ्यायची. मी पहिली ज्या फ्रिक्वेन्सीनं किंवा ज्या फ्रिक्वेंटली मी घ्यायची का नाही ग्रीन टी रेग्युलर, तशी मी आता घेत नाही. आता तेवढी मी घेत नाही. पण पहिली जी आपला एक असतो ना तो टाइम पिरियड ज्यामध्ये आपल्याला खरंच वजन कमी करायचं असतं, त्यामध्ये तो ग्रीन टी घेतलाच पाहिजे. माझा पहिल्यापासून हा न्यूट्रो व्हॅलीचा तुलसीचा ग्रीन टी आहे. आणि हा कॅमोमाईल ग्रीन टी आता मी संध्याकाळी, कारण आता मला स्ट्रेस मला येण्याची शक्यता आहे, कारण आता माझा जॉब तुम्हाला माहिती आहे. कॅमोमाईल फ्लेवरचा तुम्हाला साविकर भारद्वाज माहित असतील, त्यांचा हा कॅमोमाईलचा आहे. दोन्ही प्रोडक्ट टॅग करते मी. प्रमोशनचा व्हिडिओ नाहीये. तुम्हाला वाटत असेल जे प्रोडक्ट वापरतात तिथं आम्हाला ऑप्शन असतो, ते मी टॅग करते. तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला दुकानात जाऊन घ्यायचं असेल दुकानात जाऊन घेऊ शकता, असं काही नाही घ्यावाच म्हणून. पण ग्रीन टी खूप महत्वाचा आहे. आपलं जे मेटाबॉलिझम आहे, आपली जी चयापचयाची ही आहे ती व्यवस्थित चालते, आपलं अन्न व्यवस्थित पचतं. महत्वाचं म्हणजे चहाच्या ऐवजी ग्रीन टी घेतला तर फायदाच होतो. फक्त फक्त आणि फक्त उपाशीपोटी कधीही घ्यायचं नाही. बाकी कोणत्याही तुम्ही नाश्त्यानंतर, जेवणानंतर, अर्ध्या तासाने कधीही घेऊ शकता. झोपताना आता मी कॅमोमाईल स्टार्ट करणार आहे, कारण मला त्याची गरज असणार आहे ना. शांत झोप लागते. कोणत्या ग्रीन टीनं झोप लागते? ह्या कॅमोमाईलनं. तुम्ही सर्च करू शकता कॅमोमाईलचे बेनिफिट्स. आता चौथी गोष्ट आहे वेट लॉस मध्ये सगळ्यात महत्वाची, म्हणजे चावून चावून खाणे. हे सुद्धा आपल्याला भरद्वाज सरांनी सांगितलेलं आहे. चावून चावून खाण्याने फायदे होतात. आपल्याला लहानपणापासून शाळेपासून सांगितलेलं आहे. आई सुद्धा आपल्याला जेवायला बसवायची तेव्हा काय म्हणायचे, हळूहळू खा, नीट खा, शांततेत खा, खेळायला जायचे. बरोबर आहे की नाही? आपल्याला आपण आपल्या पोरांना काय म्हणतो, हळूहळू खा, गडबड करू नको, गडबड करू नको. तर त्याच्यात आपण कधी लॉजिक शोधले का?
जे पोटानं काम केलं पाहिजे ते आपण दातानच करून टाकायचंय. दातानच करायचंय, आपण दातानच त्याच्यात जेवढी लाळ मिक्स होईल ना तेवढं आपलं पचन व्यवस्थित होणार आहे. त्यामुळे चावून चावून खायचंय. पण चावून चावून खायचंय म्हणून सारखं काहीतरी आणून खायचं नाही. आणि महत्वाचं म्हणजे सारखं पण नाही, एक फिक्स वेळ ठेवायची. मी माझी स्वतःची फिक्स वेळ ठेवली होती, तसं तुम्ही स्वतःची फिक्स वेळ ठेवा. जसं तुमचं टाइम टेबल असेल, जसं तुमची फॅमिली असेल, जसं तुमचा जेवणाचा टाइम असेल. कारण कितीही सांगितलं आपण आणि कुणीही सांगितलं की 7च्या आधी जेवण करावं, तरी जे फॅमिलीमध्ये राहतात ती कुठलीच बाई मला नाही वाटत की 7च्या आत, मी नाही कधी केलं, तर मीच नाही कधी केलं 7च्या आत जेवण करायचं असतं. आता आमची तर फॅमिली नाही, आम्ही नवरा बायकोच आहे, पण मी नवऱ्याला एकट्याला ठेवून कधी स्वतःसाठी जेवले नाही. नवरा आल्यावरच आणि आपल्याला एकट्याला जेवण पण झालं. तेव्हा अशी मला नाही वाटत असं कोणी असेल, असेल तर चांगलंच आहे 7च्या आधी जेवलेलं. पण मी सांगते की आपल्याला कॉमन बघायचंय, आपण फॅमिलीमध्ये राहतो. त्यामुळं तुम्ही ठीक आहे, तुम्ही 9 वाजता जेवा, पण मग रोज 9ला 8:30 ते 9च्या आत जेवण झालंच पाहिजे तुमचं. सकाळी तुम्ही 9 9:30ला नाश्ता करताय, सकाळी 9 ते 9:30 मध्ये नाश्ता झालाच पाहिजे. दुपारी तुम्ही 1 ते 1:30 मध्ये जेवण करताय, 1 ते 1:30ला झालंच पाहिजे. 3 वाजता काय खायला म्हणजे नाही जेवलं पाहिजे. आणि रात्री 9:30 ते सकाळच्या 9:30 नाश्त्यापर्यंत पोटामध्ये अन्नाचा कण नाही गेला पाहिजे. इंटरमिटंट फास्टिंग झालं पाहिजे आपलं. त्यासाठी लवकर झोपायचं. रात्रीचं लवकर झोपणं बेस्ट आहे. आता मी सुद्धा ट्राय करणार आहे. 10 वर्ष झालं नाईट शिफ्ट केली, म्हणजे टोटल 9 वर्ष झालं मी नाईट शिफ्ट केलेली आहे. कधीही सकाळचा सूर्य बघितलेला नाहीये. चंद्रच बघितलाय, रात्रच बघितली, दिवस असा सकाळचं पहाट वगैरे बघितलेलं नाहीये. खूप वेगळे वेगळे टास्क घ्यायचेत मला. एकदा 15 दिवस आईकडं सासूबाईंकडं राहून आली की नाही सासरी माहेरी, की इथं आल्यानंतर तुम्ही पण माझ्याबरोबर टास्क घ्याल. 10,000 पावले चालण्याचे, साखर सोडण्याचे, भरपूर आपण टास्क घेऊ. डोंट वरी, थोडंसं मस्त राहून येणार आहे आता गावाला. तर ह्या 4 गोष्टी तुम्हाला करणं पॉसिबल आहे का, हे कमेंट करा. चॅलेंज एक्सेप्टेड. त्यांनीच म्हणा जे खरंच खरंच करणार आहेत. आणि आता खूप पावसाळा येणार आहे, थंडी येणार आहे, त्यामुळे ह्या 8 महिन्यामध्ये वजन कमी करणं सोपं असतं. उन्हाळ्यात वजन कमी करणं अवघड असतं. थोडेसे अजून 15 दिवस मला वाटते आंबे चालतील. आंब्यांनी वजन वाढतं साखर टाकून, जर आपण त्याचा आंबरस जास्त खाल्ला तर. पण आंबे आहेत, मस्त मजा करून घ्या. पण ह्या 4 गोष्टी तुम्ही फॉलो करायला लक्षात राहिलं नाही तर हा व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा. रोज रोज ऐका आणि करून बघा. नक्कीच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवेल आणि तुम्हीच येऊन याच व्हिडिओला कमेंट कराल की हो ताई, माझं 3 किलो 4 किलो 5 किलो वजन कमी झालेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाकी थँक्यू.